दुसऱ्या दिवशी रुही जरा उशिराच उठली. तिने बघितलं मुंगळ्या अजून घोरत पडलेला होता. रुहीने प्रेमानं त्याच्या त्या भरगच्च केशांवरनं हात फिरवला. नंतर बकरीचं दूध काढून मुंगळ्याला हलवून उठवून तिने ते धारोष्ण दूध त्याला प्यायला दिलं. स्वतःही घेतलं. नंतर चुलीत 4 काटक्या सारून तिने चूल पेटवली. चहासाठी आधण ठेवलं आणि म्हणाली, आता उठा, दात घासा, चूळ भरा, गोडभर चहा प्या, अंगावर 4 तांबे ओतून घ्या आणि मग सरळ 7 माईंच्या वाड्यावर जाऊन त्या आजीकडं तुम्हाला काहीतरी काम द्यायला सांगा. तसा मुंगळ्या उठून बस जांभई देत म्हणाला, रुया ते दात घासायचं राहू दे, आधी मला चहा दे, मग मी उठीन आणि दात घाशीन. तसं ती पेल्या चहा ओतत म्हणाली, आणि ते 7 माईच्या वाड्यावर जाऊन काम मागायचं आहे त्याचं काय? मुंग्या आळसावून म्हणाला, रुया तू वेडी आहे का खोळी आहे का? अगं इथं भाकर तुकडा अगदी निवांतपणे मिळत असताना तुला माझ्या कामाची कसली काही झाली ग? अगं जेव्हापर्यंत मिळते तोपर्यंत आपण फुकट भाकरी निवांत बसून खाऊ की. हे ऐकून रागावलेली रुया म्हणाली, हे बघा मला ते काय माहिती नाही, मला ते ही फुकटची भाकरी नको, मला तुम्ही कमवलेली भाकरी पाहिजे. अहो आमच्या उरणला माझे वडील आणि माझा धर्मदादा स्वतःची भाकरी स्वतः कमवून खातात आणि मलाही तुम्ही कमवलेली भाकरी पाहिजे आणि तसं तुम्ही मला कबूल केलं. रुहीचं बोलणं ऐकून मुंगळ्या आपल्या सुंदर पत्नीकडे बघत मनात म्हणाला, चम्मा हरी, आता काय म्हणा हो या येड्या रुयाला, आता मना काहीतरी काम बघावं लागन, यो रुया काय ऐकायचा नाही. रुहीला आपल्या नवऱ्याचा आळशी स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्याला आता फुकटच्या भाकऱ्या खायला घालायच्या नव्हत्या. म्हणजे अशा फुकटच्या भाकऱ्या खाऊन त्याला आणखीन आळशी करायचं नव्हतं. कारण उद्या त्या 7 माईंच्या वाड्याच्या भाकऱ्या बंद झाल्या की तो चोरीमारी करायला लागेल हे तिला चांगलं माहिती होतं. आणि तसाही तो वाडा त्यांना किती दिवस भाकऱ्या देत राहणार होता. त्या आजीकडं मुंगळ्यानं काही काम मागितलं तर ती त्याला काम देणार ना. ह्या विचाराने रुयानं मुंगळ्याकडे बघितलं तर तो आपला डोकं खाजवत काहीतरी विचार करत होता. त्यावेळी तो किती देखणा दिसत होता. तिला एकदम आपल्या नवऱ्याच्या मायेचा पाना फुटला. तिने विचार केला की आपला नवरा म्हणतो ते बरोबर आहे. जर इथे आयता भाकर तुकडा मिळतोय तर त्याला निवांतपणे बसून खाऊ देत की. उद्या काम मिळालं की मग त्याला निवांतपणे भाकरी खायला सुद्धा वेळ नसेल. त्यात त्या 7 माईंच्या वाड्यामुळे आणि ती पोटुशी असल्यामुळे इथे त्यांना कधी उपाशी पडण्याची वेळ येणार नाही हे सुद्धा तिला चांगलंच माहिती होतं. हा सगळा विचार करून रुही लाडानं मुंगळ्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, अहो आज आपण गावाच्या दुसऱ्या बाजूने जाऊन बघूया का? तसा मुंगळ्या तिच्याकडे बघत म्हणाला, मग ते 7 माईच्या वाड्यावर जाऊन काम मागायचं काय झालं? तुम्ही ते निवांतपणे मागाव. पण काय हो, मला एक आठवलं, ते 7 माईच्या वाड्यात कोण बाई सारखी रडत असती? मुंगळ्या हसत म्हणाला, रुया तिथं कोण रडतंय का हसतंय हे आपण नाही बघायचं, आपण फक्त तिथल्या फुकटच्या भाकऱ्या बघायच्या. त्यानंतर ते दोघं त्या कालिया नदीच्या दिशेनं निघाले. त्यावेळी रुहीला माहीतच नव्हतं की इथे कालिया नावाची नदी दोन्ही कातळाच्या मधनं वाहते आणि तिथल्या एका कातळानं त्या 7 माईंच्या वाड्यातल्या सखाचा घास घेतल्यामुळे त्याची आई आपल्या पोराच्या आठवणीनं रडत बसली आहे. रुया आणि मुंगळ्या कालिया नदी बघून आले तेव्हा रुहीला हे चिमुकली मांजरीवाडी पुन्हा पुन्हा भारी ग्वाड लागत होतं. त्या सकाळी मुंगळ्या उठून दात घातत असताना रुही त्याला म्हणाली, अहो आता तुम्ही जाऊन त्या खालच्या माळ्यातल्या विहिरीवरनं पाणी घेऊन येता का? तसं तो बरं म्हणाला आणि तो पाण्याचा माठ घेऊन गेला. रुया आपल्या झोपडीच्या बाहेर आली तेव्हा काही रामोशीच्या बायकांनी तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं. त्या आपल्या कामात गुंतून गेल्या होत्या. रुहीनं सुद्धा त्या कोणाकडे लक्ष न देता झोपडीतलं उरलेलं पाणी आपल्या शेरडांना घालून तिने त्यांच्या लेंड्या स्वच्छ झाडून दूर नेऊन टाकल्या आणि तिने तिथली थोडी झाडं पानं कापून आपल्या शेरडांपुढे घातली. तेव्हाच मुंगळ्या पाणी घेऊन आला. तसं रुही तो माठ आणि पाण्याची बादली घेत हसत म्हणाली, अहो तुम्ही बाहेरच थांबा, मी चटकन आंघोळ करते. तेव्हा तो डोकं खाजवत म्हणाला, तरी रुही अगं तुझी पाठ दगडानं घासाय कोणीतरी पाहिजेल ना. आणि ती गोड हसली. रुहीची आंघोळ आटोपली. ती आणि मुंगळ्या दोघं फिरत फिरत किन्ना काकांच्या वाड्याजवळ आले. त्यावेळी आमच्या वाड्यात आजी आत्याला म्हणत होती, आनंदे या धनगराचं काय करायचं गं? हा धनगर फक्त शेरडं सांभाळण्याचं काम करतो, हा आपल्या शेतात कसा खपणार? त्यात मी त्या धनगराला आपल्या रामोशीवाडीत झोपडं दिले ते त्या काष्टाला आणि इतर रामोश्यांना आवडलेलं नाही आहे. आणि आता जर त्यांच्याबरोबर शेतात या धनगराला काम दिलं तर ते त्यांना पटणार नाही.
आनंदी, मला बाहेरच्यामुळे आपल्या रामोशात फूट पडायला नको आहे. तशी आत्या म्हणाली, हा विचार आहे तू त्या धनगराला इथं आश्रय द्यायच्या आधी करायला हवा होता. आता तर आपण त्याला झोपडं देऊन बसलोय. हे ऐकून आजी म्हणाली, आनंदे, अगं तो आपल्या सातमाईचं खोटं का होईना पण नाव घेत होता आणि वाड्याचा आश्रय मागत आला होता. त्याला मी जा कसं म्हणणार गं? त्यात त्याची बायको आहे पोटुशी. आता हा धनगर रोज आपल्या वाड्यात भाकऱ्या मागायला येणार. शिवाचंही बरोबर आहे. माझ्या पोरांच्या कष्टावर त्या धनगर जोडप्याला मी का म्हणून पोसत बसू? काय करावं सुचत नाही बघ. आत्या म्हणाली, आहे तू त्याला झोपडं दिलंस, त्याचा संसार बसवून दिलास. आता तू त्याला स्पष्ट सांग की त्यांनीच कुठेतरी काम शोधून त्याची भाकरी त्याने मिळवावी. नाहीतर मी त्याला तसं सांगते. आजीला ते पटलं. ती आत्याला म्हणाली, आनंदे, तो आज आला ना की मीच त्याच्याशी बोलते. त्यात आनंदे, त्या धनगराला इथे कोण कसलं काम देणार गं? आई, अगं त्याचा विचार आपण करायचा नाही, त्यांनी करायचा आहे. जर त्याला इथे कुठं काम मिळालं नाही तो आला तसा निघून जाईल. आजीनी मान हलवली. तरी आमची आनंदी आत्या हे म्हणत असताना ती चुकली होती, कारण मुंगळ्याचं मांजरवाडीतलं आगमन त्याच्या नशिबानं झालं होतं. आपल्या चांगल्या नशिबानं तो जिंकला होता, परंतु पुढे आपल्या वाईट नशिबामुळे तो हारला. माणसाची हाव त्याच्या नाशाला कशी कारणीभूत होते हे मुंगळ्याकडे बघितलं की तुम्हालाही पटेल. म्हणून माणसानं कधीही आपल्या कुवतीपेक्षा जास्त हाव धरू नये. त्याचे नंतर वाईट परिणाम भोगावेच लागतात. इथे मुंगळ्या आणि रुही चालत चालत आमच्या किन्ना काकांच्या वाड्याजवळ पोचले तेव्हा मुंगळ्या तिला म्हणत होता, रुया, कोणाच्याही वाड्याकडे गेलो ना 4 भाकऱ्या मागायच्याच आपण. तसं रुही म्हणाली, अहो पण सातमाईची आजी आपल्याला भाकऱ्या देती ना. हे बघ रुया, या मांजरीवाडीतनं जे काय फुकट मिळेल ना ते घ्यायचं आपण. पण तो हे बोलताना एकदम थांबला. त्याला तेव्हाच आठवलं की च्या मारे आपण हे उगाचच बोललो. आपल्या रुयाला तर ही मांजरीवाडी भारी गोड वाटली होती. त्यामुळे आपलं म्हणणं तिला पटायचं नाही आणि त्याने हलकेच रुयाकडे बघितलं तर रुही आपल्याच विचारात. तिचं आपल्या नवऱ्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. रुहीला या असल्या रस्त्यावरच्या आयुष्याची सवयच नव्हती. ती लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली. तिचा कुठलाही हट्ट तिचा बा, तिच्या धर्मादादा चटकन पुरवत. तिच्या मुंगळ्याला सुद्धा तिने हट्ट करून तर मिळवलं होतं. अशा सुखासीन आयुष्यात वाढलेल्या रुहीला मुंगळ्याबरोबरचं ते रस्त्यावरचं जीणं सुरुवातीला मजेशीर वाटलं. लहान मुलांना कसं काही चोरून खाताना असं खाणं योग्य नाही असं वाटत नाही, तर त्यानं ती गंमत वाटते. तसं रुहीचं झालं. तिला वाटलं होतं मुंगळ्या एक साधा सरळ तरुण आहे. त्याच्याकडनं जास्त अपेक्षाही नव्हत्या. फक्त त्याने आपली भाकरी आपण मिळवावी एवढीच तिची अपेक्षा. पण त्याचं सर्वांसमोर असं पोटुशी आहे म्हणून भाकरीसाठी हात पसरणं तिला आता जरा जड जायला लागलं होतं. म्हणजे व्हायचं काय, तिच्या नवऱ्यानं कोणासमोर असे हात पसरले की तिला त्याची सोबत देण्यासाठी रडत रडत हात पसरावे लागत होते आणि हे सगळं ती फक्त त्याच्यावरच्या प्रेमासाठी करत होती. नंतर तिनेच ठरवलं, जर आपली परिस्थिती अशी सगळ्यांकडे हात पसरायची राहिली तर उद्या आपल्याला मूल झालं की सरळ मुंगळ्याला आणि पोराला घ्यायचं, उरणला जायचं, कारण आपल्या पोरासमोर तिला कोणाकडे भाकरीसाठी हात पसरायचे नव्हते. आपला बा आपल्या नातवाकडे बघून तरी मुंगळ्याला काही बोलणार नाही याची तिला खात्री होती. रुहीनं मनात ठरवलं की पुढं आपण काय होतंय ते बघून निर्णय घ्यायचा. हे ती आपल्या नवऱ्याला बोलली नाही. नाहीतर तो काहीही न करता लगेच उरणला जाऊया असं म्हणाला असता आणि त्याचं हे असं उरणला परत जाणं आत्ता तरी तिच्या मनाला पटणारं नव्हतं. म्हणून रुहीनं निदान मूल होईपर्यंत तरी इथं राहायचा निर्णय घेतला आणि ती त्याच विचारात असताना ते दोघं लंगड्या किन्ना काकाच्या अंगणात पोचले. त्या अंगणात पोचले तेव्हा किन्ना काका आपल्या नवीन आणलेल्या हिरा मोतीच्या तैनातीत रमले होते. त्यांच्या अंगणात ढवळ्या पावळ्याच्या रक्ताचे सुकलेले डाग आजूबाजूला अजून तसेच होते. त्यावेळी कावत्या मावत्या शाळेत गेले होते, तर कांता आजी रात्री जरा जास्त झाल्यामुळे अजून आपल्या खोलीत झोपलेल्या होत्या. त्या झोपेतच दुमी गंगीच्या अंगावर ओरडत मटणवडे खात बसल्याचं स्वप्न बघत होत्या. तर दुमी आणि गंगी काकू ज्वारी घेऊन ताज्या भाकऱ्यांसाठी जात्यावर दळण दळायला बसल्या होत्या. आज दुमी काकूचं काही खरं नव्हतं. त्यांचा किन्ना 2 रात्री गंगीला घेऊन झोपला होता. त्या मात्र एकट्याच थंड उसासे सोडत कूस पालटत गंगीचे ते सुखद चित्कार ऐकत तिला शिव्या घालत जाग्या होत्या. जेव्हा दुमी काकूंना राहवलं नाही, त्यांनी उठून आपल्या डोक्याला थंड तेल चोळून त्या थंड पाणी घाटा प्यायल्या तरी त्यांना मेली झोप आली नाही.
त्यांच्या डोळ्यासमोर सारखा त्यांचा नवरा आणि ती मेली गंगीच येत होती. त्यांना सतत वाटत होतं की असंच उठावं, त्या गंगीच्या झिंज्या पकडून तिला किन्नाच्या खोलीतून लाथ मारून बाहेर काढून आपण नवऱ्याच्या कुशीत झोपावं. खरं तर त्यांचा तो अधिकार होता. फक्त दुमी काकू आपल्या नवऱ्याच्या आणि सासूच्या रागाला वचकून तसं न करता गप्प बसत होत्या. सकाळी माझघरात न्याहारी करताना आपल्या दुमीचं बी नसलंय हे किन्ना काकाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ते दुमीचा विचार करत करत आपल्या बैलांना चारा पाणी देत राहिले होते. शेवटी त्यांनी ठरवलं की आज दुपारी कुठल्याही परिस्थितीत दुमीला जवळ घ्यायचं, थंड करायचं. कारण त्यांना माहिती होतं रागवलेली बायको आणि नासलेलं दूध जीवाला बरं नसतं. तसं त्यांनी ठरवूनच टाकलं. काल रात्री जेवताना कावत्या सांगत होता त्याला आत्माराम आणि तुकारामानं सांगितलं होतं की त्यांच्या वाड्यावर एक धनगर आलेला असून आजीनं त्यांना रामोशी वाडीत एक झोपडं दिलं आहे. तेव्हा ते आपल्या आईला म्हणाले, आई, सातमाईंच्या वाड्याने रामोशी वाडीत एका धनगराला झोपडं दिलं, ही काय भानगड आहे? आणि हा असा कुठला धनगर आहे? तेव्हा कांता आजी गंगीला ओरडून म्हणाल्या, ए भावाने, माझ्या पानात भाकरी नाही दिसत नाही का डोळे फुटले तुझे? तसं गंगी काकूने घाईघाईनं त्यांच्या पानात 4 भाकऱ्या ठेवल्या. तेव्हा भाकरी खात खात कांता आजी म्हणाल्या, किन्ना त्या आंबाला सवयच आहे रे कुणी आलं की त्याची उडबस करायची. पण मला सुद्धा आता वाटतं की एवढं झोपडं देण्या एवढा हा धनगर आहे कोण? किन्ना काका पटकन म्हणाले, आई तू निवांत जेव, मी उद्या सातमाईच्या वाड्यावर जातो, चौकशी करून येतो. नंतर या सगळ्या विचाराने किन्ना काकांनी ठरवलं की आज दुपारी दुमीला थंड केल्यानंतर सातमाईच्या वाड्यावर जायचं, त्या धनगर जोडप्याची चौकशी करायची. ते ह्या विचारात असताना त्यांना आपल्या अंगणात कोणाची तरी चाहूल लागली. तसं त्यांनी पटकन मागे वळून बघितलं आणि त्यांची घारीची नजर एखाद्या सापावर जावी तशी रुहीवर जाऊन खिळली. ते डोळे फाडून फाडून रुहीकडे बघत राहिले. त्यांचं असं रुहीकडं पाहणं लक्षात आलेला मुंगळ्या रुयाला मागे घालून पुढे सरकून म्हणाला, राम राम मालक. तेव्हा कुठं किन्ना काकांचं लक्ष मुंगळ्याकडे गेलं. मुंगळ्या मनात म्हणाला, हा माणूस महाबेरकी डॅम्बिस आहे, आपण रुयाला उगच इथं आणलं. किन्ना काकांनी नीट मुंगळ्याकडे बघितलं तसं मुंगळ्याने नीट किन्ना काकांकडे बघितलं. दोघांनीही आपापल्या सराईत नजरेनं एकमेकांना जोखलं. म्हणतात ना, चोराची पावलं चोर ओळखतो, तोच प्रकार. किन्ना काका पुढे आले, जरा कडकपणाने म्हणाले, अरे तुम्ही कोण? माझ्या अंगणात काय करताय? लगेच मुंगळ्यानं आपली टेप रेकॉर्डर वाजवली. तो आदबीनं म्हणाला, मालकानू, मी सोलापूरचा धनगर मुंगळ्या आणि यो महाकारभारी रुया. यो 2 महिन्याचा पोटूशी आहे. मना हू कवा पण काम असन तर बोलवा आणि 4 भाकऱ्या व्हायच्या असन तर द्या. हे ऐकताच किन्ना काकांच्या लगेच लक्षात आलं की आज ते ज्या धनगराची चौकशी करायला सातमाईंच्या वाड्यावर जाणार होते तोच धनगर इथे त्यांच्या समोर उभा आहे. त्यांनी त्या दोघांना अगदी वर खाली बघितलं. रुहीला बघून त्यांना वाटलं ही धनगरीण अस्सल रासवट सौंदर्याचा नमुना आहे. ही आपल्या दुमी आणि गंगीपेक्षा कितीतरी पटीनं उजवी आहे, अगदी उंबराचं फूल. आणि असं हे सुंदर उंबराचं फूल त्यांच्यासमोर उभं राहून भाकऱ्या मागणाऱ्या या भिकारी धनगराच्या झोळीत आहे. याला म्हणतात नशिबाचं योग. तरी हे धनगरीण आपण कशीही करून मिळवायची. आमच्या बाईलवेड्या किन्ना काकांना अगदी पहिल्या नजरेत रुही भयंकर आवडली होती. तिचं ते रुही हे सुंदर नाव तिला जास्त सुंदर बनवतंय असं त्यांना उगीचच वाटलं. त्यांची ती सुंदर धारदार पिंगट नजर, तिचा गोरापान गुलाबी वर्ण, प्रमाणबद्ध बांधा, पिंगट सोनेरी केस सगळं बघत होता. त्यांनी अशी सुंदर तरुणी, तीही धनगर असलेली, पहिल्यांदा पाहिली होती. या रामोशी धनगर जातीच्या स्त्रिया तशा त्यांच्या रंगारूपानं देखण्या असतात, तरी हे त्यांच्यासमोरचं सौंदर्य ब्राह्मणी सौंदर्य होतं. एक धनगरीण असे असू शकते याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं होतं. पण नंतर त्यांना असं वाटलं की तिची आई तशी देखणी असावी म्हणून असं रत्न तिला झालेलं असावं. आता ती त्यांच्या समोर होती, 2 महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे काही फरक पडत नव्हता. परंतु मुख्य अडचण होती ती या जातीची. किन्ना काकाला माहिती होतं धनगर, रामोशी, भिल्ल, कातकरी, वारली या लोकांशी, विशेषतः त्यांच्या बायकांशी त्यांच्या मनाविरुद्ध जर का अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर त्या एका क्षणात कोणाचीही मान एका घावात तोडू शकतात. त्यांच्या वडिलांची गत तशीच झाली होती. त्यात ही धनगर जात, दूध चोरून पिणाऱ्या लबाड मांजरीची, वेळ येताच गाळ्याला घास मारणारी. आणि त्या क्षणी किन्ना काकांनी ठरवलं हे प्रकरण आपण हुशारीनं सावकाश हाताळलं पाहिजे.
रुहीला हा काळ्या वर्णाचा घाऱ्या डोळ्यांचा सापासारखा माणूस प्रथमदर्शनी आवडलेला नव्हता. त्याची ती घाणेरडी तिच्यावर खेळलेली नजर तिला बरंच काही सांगून गेली होती. हा काळ्या वर्णाचा कवडीसारख्या घाऱ्या डोळ्याचा माणूस चांगला नाही हे त्याचं व्यक्तिमत्व दाखवत होतं. पण आपल्याला काय करायचं? 4 भाकऱ्या पदरात पाडल्या, झालं. या विचारांनी रुया गप्प उभी राहिली. त्यानंतर किन्ना काकांनी त्या दोघांना आपल्या अंगणात बसायला सांगून दुमी बाहेर येणार नाही हे माहीत असल्यामुळे गंगीला हाका मारून त्या दोघांना ताक द्यायला सांगितलं. ते म्हणाले, अरे धनगरा, तू सोलापूरहून सरळ सातमाईच्या वाड्यावर कशा पायी आला? तसा तू सध्या रामोशी वाडीत राहतोयस ना? तू त्या सातमाईंच्या आईकडं काम मागायचं का तिने तुला इथं माझ्याकडं पाठवलं आहे? आता हे किन्ना काका सहसा आमच्या खोताच्या कुठल्या गोष्टीत हात घालत नसत. त्यांना आमच्या खोताचं गावावरचं वर्चस्व माहिती होतं. सातमाईंच्या वाड्याच्या एका हाकेला अख्खं गाव गोळा होतं हे सुद्धा त्यांना माहिती होतं. मुंगळ्या म्हणाला, मालकानू, मी कामधंदा शोधायला इथं मांजरीवाडीत आलो. तेव्हा सातमाईच्या वाड्यावर गेलो तर मला त्या आजीनं त्यांच्या रामोशी वाडीत झोपडं दिलं, लय मदत केली. आणि रुहीवर खेळलेली त्याची नजर ओळखून मुंगळ्या म्हणाला, त्या सातमाईच्या आजीनं मला सांगितलंय, तू या पोटूच्या बायकोची ती आनंदी अक्का समद बघल, तू काय पण चिंता करू नको. त्यावर किन्ना काका म्हणाले, धनगरा, तुला त्या रामोशी वाडीत त्या आजीच्या मोठ्या पोरानं झोपडं दिलंय का? कारण किन्ना काकांना वाटलं होतं कदाचित या सुंदर रुहीला बघून सदान कदा सखा सखा करून रडणाऱ्या इरली वहिनीला कंटाळून रामदासनी या सुंदर धनगरणीला जवळ करण्यासाठी आपल्या रामोशी वाडीत झोपडं दिलं नाही ना. मुंगळ्या एकदम म्हणाला, छाछाछा मालकानू, मना तो झोपडा आजीनं आणि त्या अक्कानं दिलाय. तसा सुटकेचा निश्वास सोडत ते म्हणाले, धनगरा, तुझं नाव काय म्हणालास? त्यांनी नाव सांगितल्यावर किन्ना काका उगीचच रुहीकडे बघून हसत विनोद करत म्हणाले, अरे मग तो गोळाच्या ढेपेला चिकटायचं सोडून इकडं माझ्याकडं का आला? काय नाव आहे म्हणे मुंगळे. तसा मुंगळ्या किन्ना काकांची नाडी ओळखून त्यांच्याकडे काळ्याभोर भेदक डोळ्यांनी रोखून बघत म्हणाला होता, मालकानू, म्या मुंगळ्या आहे आणि एकदा का मुंगळा गोळाच्या ढेपेला चिकटला मग त्याही मान तोडल्यावरच त्या ढेपेला सोडतो. पण त्याही मान त्या गोळाच्या ढेपेला चिकटलेला असतोय. आवडा मालकानो ध्यानामध्ये ठेवा म्हणजे झालं. तसे किन्ना काका धूर्तपणे हसत म्हणाले, हे बघ मुंगळ्या, जर मी तुला काम दिलं तर त्या सातमाईंच्या वाड्याच्या रामोशी वाडीतलं झोपडं सोडून माझ्या बाभळीच्या रानातल्या झोपड्यात तुम्ही राहायला याल तर मी तुमची काळजी घेईन दोघांची. तसा किन्ना काकाचा कावा ओळखून मुंगळ्या म्हणाला, मालकानो, तेवढं सोडून छान बोला. म्या सातमाईच्या आज्याचा आणि सातमाईचा आण घेऊन शाळेत तथं म्हणलंय, म्या शेवटपतोर त्या रामोशी वाडीमध्ये राहणार. हे ऐकल्यावर आमचे किन्ना काका काय ते समजून गप्प राहिले. तेव्हा रुयाला आपल्या नवऱ्याचं कौतुक वाटलं होतं. हे असं चाललेलं असताना गंगे काकूंनी आतून ताकाचे पेले आणून रुही आणि मुंगळ्याच्या पुढे ठेवले आणि ती रुहीकडे बघत बघत आत निघून गेली. मुंगळ्या एक पेला रुहीच्या हातात देत म्हणला, यो तुमचा कारभारणी हाय जणू. ते ऐकून किन्ना काका आपले पांढरे शुभ्र दात दाखवत म्हणाले, मुंगळ्या मर्दा, असं म्हटलं जातं की संसाररूपी गाडीची 2 चाकं म्हणजे नवरा बायको. पण मर्दा, माझ्या संसाररूपी गाडीला मी 2 बैल जुंपलेत आणि मी त्या 2 बैलांच्या गाडीमध्ये बसून अगदी आरामात माझी संसाररूपी गाडी हाकतो. तसा मी 3 बैलांच्या गाडीत बसूनसुद्धा गाडी हाकू शकतो बरं का. आणि त्यांच्याकडे बघणाऱ्या मुंगळीकडे बघत ते म्हणाले, नाही समजलं तर आता ताक द्यायला आली ती धाकटी आणि मोठी बसली आत रुसून. बरं ते जाऊ दे, तू आत्ता माझ्याबरोबर सातमाईच्या वाड्याकडे चल. मी आईकडे तुझ्याबद्दल बोलतो, म्हणजे नंतर उद्या त्यांचा उगाच घोळ व्हायला नको. मी आलोच. एवढं बोलून ते माझघरात गेले आणि म्हणाले, गंगे, त्या धनगरणीला 4 भाकऱ्या कांदा दे, मी जरा सातमाईंच्या वाड्याकडे जाऊन येतो. आणि ते चुलीजवळ जाऊन भाकऱ्या करणाऱ्या दुमीकडे जाऊन हलकेच म्हणाले, दुमे, दुपारी जेवणं आटोपली की आपल्या खोलीत ये. तेव्हा दुमी काकू त्यांच्याकडे बघून खुदकन हसल्या. इथे रुही मुंगळ्याला म्हणत होती, अहो हा माणूस चांगला नाही, तुम्ही याच्याकडे काम करू नका, आपण आपलं सातमाईच्या वाड्यावर जाऊ, ती आजी आपल्यासाठी काहीतरी करल. मुंगळेही तिला खालच्या आवाजात म्हणला, रुही, तुला कळत कसं नाही? अगं हे शेतकरी मला धनगराला कसलं काम देणार, पण हा साप बिळात शिरायला त्याचं बीळ खोदायचं काम मला नक्की देईन. रुही, हाच माणूस माझ्या कामाचा आहे. हे बघ,
तू भाकरे घे, सरळ आपल्या झोपडीत जा, काहीतरी खाऊन घे. किन्ना काका मग मुंगळ्यासह सातमाईंच्या वाड्यावर निघाले. तेव्हा मुंगळ्या पुन्हा म्हणाला, मालकानू, म्या तुम्ही सांगा त्यो काम करन, पण म्या रामोशेच्या झोपड्यामध्येच राहीन, नाहीतर तो अक्का माया रुयाला बघायचा नाही. त्यावेळी किन्ना काका पुढचं पुढं बघू असा विचार करून बरं म्हणाले, तरी मनात म्हणाले, अरे तू कुठल्याही झोपडीत राहिलास तरी मला काही फरक पडत नाही. फक्त तुझी सुंदर बायको माझ्या नजरेसमोर असली की तेवढं मला पुरे, पुढचं पुढे बघू. रुही बराच वेळ त्या अंगणात बसून हिरा मोतीकडे बघत राहिली. मग बऱ्याच वेळाने गंगी काकूनी तिला येऊन चांगल्या 6 भाकऱ्या, भरलेली 4 वांगी, लसणाची चटणी दिलं. ते सगळं आदबीनं घेत रुही चटकन म्हणाली, अक्का मना वाईटचा चहा पत्ती आणि गोडाचा खडा देता का? मनासारखा चहा पियाचा वाटतोय बघा, पोटूशी आहे ना म्या. तेव्हा गंगी काकू मारक्या म्हशीसारखी तिच्याकडे बघत म्हणाल्या, आलात कुठनं ग तुम्ही? रुही छान हसत म्हणाली, अक्का सोलापूरहून आलो. अक्का तुमच्याकडे एखादा पाण्याचा माठ आहे का हो? मग गंगी काकू काही न बोलता घरात गेल्या. थोड्या वेळानं एक मोठा मातीचा माठ आणून रोयाजवळ दिला. तिला चहापत्ती, मोठा गोळाचा खडा कागदात बांधून दिला आणि म्हणाल्या, आता तो आमची आय उठायच्या अगोदर पळ काढ. रुही तिथनं चटकन निघाली. किन्ना काका मुंगळ्याला आपल्याबरोबर घेऊन सरळ सातमाईच्या वाड्यात आले. त्यावेळी आजी आणि आत्या सुपात हरभऱ्याची डाळ घेऊन निवडत होत्या. तर तिथेच बसून आमच्या मंगी काकू तूर डाळ पाकडत होत्या. इरली काकू सखा सखा करून मंदपणे रडत होत्या आणि बाकीच्या काकू आपल्या चुलीजवळ स्वयंपाकात गुंतलेल्या होत्या. आमचे किन्ना काका आणि मुंगळे आमच्या वाड्यात शिरले. आल्या आल्या किन्ना काकांनी आजीच्या हाताला पाय लावून ते तिथे टेकले. मुंगळ्यानं आजीच्या पायाला हात लावून तो जरा दूर जाऊन उभा राहिला. माझी आजी नवलानं म्हणाली, अरे किन्ना लेकरा, आज ह्या वेळेला, ते सुद्धा या धनगराला घेऊन तू माझ्या वाड्याची वाट कसं काय चुकला? किन्ना काका हसत म्हणाले, आये मला नेहमीच वाटतं तुझ्याकडे यावं, वेळ नाही मिळत. आजी सुपडं खाली ठेवत म्हणाली, मला माहिती आहे रे तुला माझी किती आठवण येते. बोल काय काम काढलंय? ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा अर्थ नाही. आणि ती मुंगळ्याकडे बघून म्हणाली, आणि धनगरा तू भाकरी न्यायला आला असेल तर तासाभरानं ये. किन्ना काका हसत म्हणाले, आये हा माझ्या अंगणात काम मागायला आला, मी त्याची चौकशी केली. आता सातमाईच्या वाड्यानं त्याला आश्रय दिला, तरी याला काम मात्र माझ्याकडनं हवं आहे. मग मी विचार केला की अगोदर तुझी परवानगी घ्यावी, नाही तर उद्या तुझी पोरं म्हणतील या धनगराला आम्ही झोपडं दिलं आणि किन्ना ह्याच्याकडनं कामं करून घेतोय. तेव्हा माझ्या आईने किन्ना काकांना आणि मुंगळ्याला सुद्धा चहा आणून दिला. माझ्या आईच्या हातून चहाचा कप घेत किन्ना काका म्हणाले, वहिनी तू हे काम झकास करते बघ. कुणी दाराशी आलं की त्यांनी न मागता काहीतरी पुढं ठेवतेस, पण आमच्या दुमीला आणि गंगेला ती अक्कल नाही. साधं ताक कोणाला द्यायचं झालं तरी अंगणातनं मला बोंबलावं लागतं. आजी म्हणाली, किन्ना तू या धनगराला काम देणार असशील तर माझी पोरं तुझ्या नावानं का बोंबलतील? किन्ना काका दात दाखवत म्हणाले, आई आता मी पडलो स्पष्ट बोलणारा माणूस, मला एका माणसाची गरज आहे. तर उद्या तुझी पोरं ज्याच्या त्याच्याकडं झोपडं आमचं आणि काम किन्नाचं असं बोंबलतील. आजी आवाज चढवून म्हणाली, किन्ना हा धनगर तुझ्याकडे कामाला काय आणि आमच्याकडे कामाला काय, एकूण हिशोब एकच ना? अरे किन्ना लेकरा, कोणाच्या पोटाला भाकरी घालताना हा माझा हा तुझा असा विचार करू नये. चहाचा कप रिकामा करत किन्ना काका म्हणाले, तसं नाही आहे, मी काही केलं की तुझे लेक नेहमी वाकडे चिरतात म्हणून बोललो. आजी रागवून म्हणाली, त्याचं काय आहे किन्ना, तू नेहमी वाकडंच काम करतोस, त्यामुळे माझ्या सरळ काम करणाऱ्या पोरांना तुझं ते वाकडं काम पटत नाही, म्हणून नंतर वाद होतात. ते जाऊ दे. आता जर तू या धनगराच्या पोटाला भाकरी देणार असशील तर तू त्याला तुझ्या बाभळीच्या रानातलं झोपडं सुद्धा दे, म्हणजे झोपडं आणचं भाकरी तुझी, हा वाद व्हायला नको. म्हणजे झोपडं पण तुझं, भाकरी पण तुझी आणि धनगर पण तुझा. तसा आत्तापर्यंत गप्प राहून वादावादी ऐकणारा मुंगळा एकदम म्हणाला, आजी रुया सातमाईचा झोपडा कवा पण सोडायची नाही. आणि कधी नाही ते आमची आनंदी आत्या हसली. किन्ना काका एकदम म्हणाले, आई मी त्याला तेच म्हणालो तर तो रामोशेच्या झोपड्यात राहणार म्हणतोय. आजी मुंगळ्याकडे बघून म्हणाली, धनगरा तू हुशार आहेस, पण तू या किन्नाकडे काम मात्र नीट कर, कधी काही लागलं तर माझ्याकडे ये. नंतर मुंगळ्याला आपल्याकडे कामाला ठेवायचं ठरवून किन्ना काका गेले. तेव्हा मंगी काकूनी मुंगळ्याला भाकरी उसळ दही दिलं आणि तो ते घेऊन गेल्यावर आजी म्हणाली, आनंदे बरं झालं, माझ्या आणि शिवाच्या मागची धनगराची कटकट मिटली. आनंदे त्या धनगरानं किन्नाला बरोबर ओळखलं बघ. ती धनगरीण दिसायला बरी आहे आणि हा काळा कृष्ण तिला बघितल्याबरोबर पागळला असणार. त्या धूर्त धनगरानं ते ओळखलं आणि तिच्या सुरक्षिततेसाठी आपल्या झोपड्यात ठेवलं आहे, ते तिने बरोबर केलं.
आत्या हसत म्हणाली, आई मला ते कधीच कळलं म्हणून तर मी किन्नाकडे बघून हसत होते. आनंदे, ती धनगरीण कधी इथे आली की 4 भाकऱ्या तिच्या पदरात घाल. ती बरी आहे. तो काळ्या डोळ्याचा लबाड मुंगळ्या फार बेरकी आहे. तो आणि आपला किन्ना एकाच बिरादरीचे आहेत. मग तो विषय तिथे संपला. पण खरं तर मुंगळ्याचा विषय तिथे संपला नव्हता. तो आत्ता खरा सुरू झाला होता. सोलापूरचा मुंगळ्या किन्ना काकांकडे कामाला लागला तरी तो आपल्या रुहीचा गरोदरपणा पुढे करून आमच्या सातमाईंच्या वाड्यातून नेहमी नाही तरी 1-2 दिवसाआड भाकऱ्या कांदे मागून नेतच राहिला. आमची आजी हा धनगर कसा का असेना, तो सोलापूरहून सातमाईंचं नाव पुढे करून इथे आला आहे म्हणून त्याला भाकऱ्या देत राहिली. जेव्हा मुंगळ्यानं रुहीला सांगितलं की उद्यापासून तो किन्ना काकांकडे कामाला लागणार आहे तेव्हा तिला ते अजिबात आवडलेलं नव्हतं. मुळात तिला तो किन्नाच आवडला नव्हता. त्यामुळे ती मुंगळ्याला म्हणाली सुद्धा की तिला तो माणूस बरा वाटत नाही, त्यांनी सातमाईच्या वाड्यात जाऊन काहीतरी काम बघावं. पण मुंगळ्या तिला म्हणाला, रुया आपण आंबा खायचा, पण तो आंबा कंच्या झाडावर पिकलाय ते बघायचं नाही. आंबा गावला का खायचा. आणि तू काय पण जीवाला घोर लावून छान घेऊ नको. आवडा ध्यानामध्ये ठेव, धनगर जातीचा वाटाला कोण पण जात नाही आणि कथक कसा वागायचा यो मना चांगलं ठाव आहे. हे ऐकून रुही गप्प झाली. पण तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतंय हे तिला सारखं जाणवत होतं. पण काय चुकतंय ते तिला कळत नव्हतं. आता आमच्या रंगेल किन्ना काकांनी मुंगळ्याला दिलेलं काम जरा खाजगी आणि वेगळ्या प्रकारचं होतं. तसं बघता ते दोघेही एकाच बिरादरीचे होते, बेरकी कावेबाज. फक्त मुंगळ्या कुठल्या स्त्रीच्या वाटेला कधी गेला नव्हता, तसं त्याला त्याबद्दल आकर्षणही नव्हतं. त्यात रुयासारख्या सुंदर पत्नीमुळे तो आपल्या घरेलू संसारात फार सुखी होता. पण त्याउलट किन्ना काका सधन शेतकरी होते. पण संध्याकाळ झाली की ते नेहमी आपल्या खोलीत दारू प्यायला बसत. त्यावेळी त्याची आई कांता आजी माजघराच्या उंबरठ्यावर बसून 4-5 दारूचे घुटके घेत कावत्या मावत्याला जवळ बसून दुमी आणि गंगीवर लक्ष ठेवत. त्या कावत्या मावत्याला कोणाच्या शेतात कशी चोरी करून कसं पळवायचं हे शिकवत. आपल्या नवऱ्याचं हे असं रोज संध्याकाळी दारू पिणं गंगी आणि दुमीला पसंत नव्हतं. त्यामुळे किन्ना काकांना आपली कामं आपण करायला लागत. म्हणजे दारूची बाटली टेबलावर ठेवणं, ग्लास धुवून आणणं, सोडा फोडून ठेवणं, तोंडी लावायला शेंगा किंवा ज्वारीचा पापड चुलीत भाजून स्वतः घेणं, म्हणजे दुमी गंगीकडे गयावया करून तो भाजून घेणं आणि नंतर भाजलेला पापड स्वतः ताटात ठेवून आपल्या खोलीत आणणं. ही कामं करताना किन्ना काकांची ती दारू प्यायची अर्धी गंमत निघून जात असे. तसं त्यांनी एकदा आपल्या आईला ती कामं गंगीला किंवा दुमीला करण्याबद्दल सांगितलं. त्यावेळी मात्र नेहमी त्याला पाठीशी घालणारी कांता आजी लगेच म्हणाल्या, किन्ना, अरे तुझ्या दारू पिण्याच्या तैनातीत मी दुमी गंगीला पाठवणार नाही. त्यांना त्यांची चुलीकडे काम आहेत. तुझ्या दारूचं काय ते तू बघ. हे बघ, मी दारू घेते, माझं मी करते ना सगळं, तसं तू कर. त्यात कावत्या मावत्याला अजिबात तुझ्या खोलीत त्यावेळी घ्यायचं नाही, नाही तर उद्या ती तुझ्याबरोबर दारू घेत बसतील. त्यामुळे किन्ना काकांची अशी दारू पिताना अर्धी मजा गेलेली असे. त्यात काय व्हायचं, किन्ना काकांच्या पोटात चारूचे 2-4 पेग गेले की नंतर त्यांना काही बाई सुचत असे आणि नेमकं त्यावेळी त्यांची दुमी गंगी माझ घरात असत. त्यातल्या एकीला त्यांच्या खोलीत बोलावण्याची त्यांची हिंमत व्हायची नाही, कारण त्यांची आई त्या उंबरठ्यावर बसून असायची. त्यांनी दोघींपैकी कोणाला हाकारलं की नंतर त्यांची आई उंबरठ्यावरनं बोंबलायची, मुडद्या गप पी की तिथं कोणी येणार नाही आता. आणि त्यावेळी आई पुढे बोलायची किन्ना काकांची हिंमत होत नसे. आता कांती आजी अशी दारू घेता घेता दुमी आणि गंगीकडनं स्वयंपाक नीट करून घ्यायचा. त्यांचा स्वयंपाक झाला की कावत्या मावत्याला गरम गरम जेवण वाढून लगेच त्या झोपायला पाठवायच्या. तोपर्यंत त्यांचा लाडका किन्ना दारू पिऊन तर्र झालेला असे. तेव्हा कांता आजी कसं तरी उठून किन्नाला हाताला धरून माझघरात पाटावर बसून स्वतः भरवायच्या आणि त्यांना भरवता भरवता स्वतः जेवायच्या. हे त्या मायलेकाचं नाटक दुमी आणि गंगी काकू गप्प बसून बघत. नंतर आपल्या किन्नाला भरवल्यावर कांता आजी किन्नाला आपल्याबरोबर आपल्या खोलीत नेऊन कुशीत थोपटत झोपवत असत. त्यावेळी कांता आजी न चुकता एखादा अंगाईतीत गावं तशा एका सुरात सुनवायच्या, किन्ना, एवढी दारू पिणं चांगलं नाही, तू पोराबाळाचा माणूस आहे, तुला देवानं एक नाही 2-2 बायका दिल्या आहेत. हे बोलता बोलता कांता आजीच आपल्या पोराला घेऊन गाढ झोपून जात. पण दाराची कडी आतनं लावायला विसरत नसत. आणि किन्ना काकांबरोबर जिची झोपायची पाळी असे त्या गंगी दुमी काकू मात्र आपल्या नवऱ्याला घेऊन झोपलेल्या सासूवर भयंकर चिडलेल्या असत. कधीकधी काय व्हायचं, गंगी दुमी काकूंपैकी ज्यांची आपल्या नवऱ्याच्या खोलीत जायची पाळी असे त्या कधी हलकेच येऊन कांता आजीच्या दाराची कडे हलके हलके वाजवून आवं आवं करून आपल्या नवऱ्यांना उठवण्यासाठी हाकारत.
तेव्हा कदाचित किन्ना काका उठायच्या ऐवजी कांती आजी जागा व्हायच्या आणि शिव्याची इतकी लाखोली व्हायच्या की दाराची आलेली गंगी किंवा दुमी काकू तिथनं पळत सुटत. आता हा प्रकार तसा सहसा फार कमी होत असे. खरं तर आमचे किन्ना काका दारू घेऊनही त्यावेळी चांगले शुद्धीत असत, पण आपल्या आईच्या मायेमुळे नाईलाजानं त्यांना तिच्या कुशीत झोपावं लागे. त्यात त्यांनी जरा उठायची धडपड केली की कांता आजी चक्क डोळे उघडे करून करवा द्यायच्या, किन्ना शान झोप, त्या कुणी हाडळणी तुला उठवायला आले तर मी बघून घेईन त्यांना, तू मला एकटाच पोरगा आहे आणि तुला विश्रांतीची गरज आहे, झोप आता. आणि त्यावेळी किन्ना काका चडफडत आपल्या म्हाताऱ्या आईला दुखवू नये यासाठी तिच्या कमरेत हात टाकून झोपी जात. आता त्यांना महिन्यातून ह्या 10-12 वेळा पडणाऱ्या उपवासाला नंतर त्यांनी शक्कल लढवली. ते खूप प्याल्यानंतर त्यांना वाटायला लागलं की आपलं आता काही खरं नाही, की ते कसं हवेत तरंगत आपल्या दाराजवळ येऊन लगेच दाराची कडी घालून पलंगावर झोकांड्या देत बसून राहत. कांता आजी दाराची कडी वाजवून म्हणायला लागल्या, किन्ना लेकरा तुझं आटोपलं का नाही? तर ते आतून ओरडत, आई मला वेळ आहे, तू जेवून घे. मग कांता आजी झिंगलेल्या पोराची वाट बघत जेवून घ्यायच्या. झोपायला जाण्यापूर्वी किन्ना काकाच्या दाराची कडी वाजवायच्या. त्यावेळी त्या दुसऱ्या कडीच्या वाजवण्याची वाट बघत राहिलेले किन्ना काका आतून ओरडायचे, आई मी थोड्या वेळानं जेवतो, तू जेवली असशील तर झोप. त्यांची आई झोपायला गेली की मग जिची त्यांच्या खोलीत यायची पाळी असेल ती गंगी किंवा दुमी काकू भरलेलं जेवणाचं ताट घेऊन खोलीत येत असे आणि आपल्या नवऱ्याला अगदी स्वतःच्या हातानं भरवून नंतर त्याच्याबरोबर स्वर्गसुख घेऊन झोपी जात असे. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. सौ आयडा बॅरेटो लिखित 7 इंच रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं प्रकरण ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.